नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तिसऱ्या प्रकरणातील 3.2 अभिजात अभिसंधान, साधक अभिसंधान व निरीक्षणात्मक अध्ययन पद्धती यांचा अभ्यास करणार आहोत. सर्वप्रथम आपण बघणार आहोत की अध्ययन म्हणजे काय. आता अध्ययनाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा असं दिसून येतं की अध्ययन ही एक प्रक्रिया आहे. मानवी जीवनामध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंत घडणारी ही अध्ययन प्रक्रिया आहे. माणूस जन्माला आला की सर्वप्रथम तो श्वास घ्यायला शिकतो. हा श्वास मृत्यूपर्यंत चालू असतो. म्हणजेच काय, अशा अनेक गोष्टी जीवनामध्ये घडत असतात की ज्यामुळे आपलं अध्ययन होतं. अध्ययन म्हणजे शाळा, महाविद्यालय यामध्येच शिकवलं जाणारं अध्ययन आहे असं नाही. अध्ययनाचे काही प्रकार पडतात, त्यावरून आपल्याला कळेल. पहिला प्रकार आहे औपचारिक अध्ययन. या औपचारिक अध्ययनामध्ये शाळा, महाविद्यालय, प्रशिक्षण केंद्र इत्यादी ठिकाणी अध्ययन घडत असते. तर अनौपचारिक अध्ययनामध्ये व्यक्ती स्वतःच्या अनुभवातून सतत काहीतरी शिकत असते. स्वतःला येणारे अनुभव हे मेंदूमध्ये प्रतिमांच्या रूपात साठवले जातात आणि पुन्हा तशाच प्रकारची एखादी समस्या निर्माण झाली तर त्याचा उपयोग केला जातो. आता काही सामाजिक अध्ययनाचा प्रकार आहे. आता सामाजिक अध्ययन म्हणजे काय की आपण समाजामध्ये वावरत असताना आपल्याला सामाजिक नीतिमूल्यांची, मानकांची म्हणजेच नॉर्म्सचे अध्ययन करावे लागते. या सामाजिक नीतिनियमांनुसार आपलं सामाजिक वर्तन कसं असेल यासाठी मानव नेहमी प्रयत्नशील असतो. मग हे सामाजिक वर्तन घडत असताना व्यक्तीचं जेव्हा सामाजिकरण होतं तेव्हा पहिली पायरी सुरू होते. म्हणजे जेव्हा लहान मूल आपल्या घराच्या सुरक्षित वातावरणामधनं बाहेर जातं, जेव्हा समूहामध्ये जातं, समाजामध्ये जातं, तेव्हा जे अध्ययन होतं त्याला सामाजिक अध्ययन म्हणतात. अनौपचारिक अध्ययनामध्ये खेळ, कला, संगीत यासारख्या घटकांचा प्रभाव पडत असतो. अध्ययन म्हणजे काय तर थोडक्यात अध्ययन म्हणजे वर्तनात सापेक्षतः कायमस्वरूपी बदल होय. आपल्या गुगल क्लासरूमच्या नोट्समध्ये या सर्व व्याख्या व्यवस्थित दिलेल्या आहेत. विद्यार्थ्यांनी त्या पाहायच्या आहेत. थोडक्यात काय, वर्तनामध्ये होणारे चांगले किंवा वाईट बदल हे अध्ययनामुळे घडत असतात. पुढचं आहे अभिजात अभिसंधान. अध्ययनाच्या एक महत्त्वाच्या पद्धतीकडे आपण आज वळणार आहोत. अभिजात अभिसंधान ही संकल्पना जी आहे ही 1890 मध्ये इव्हॉन पॅव्लॉव या रशियन मानसशास्त्रज्ञाने मांडलेली आहे. या रशियन मानसशास्त्रज्ञांचं असं मत आहे की एखाद्या अनियंत्रित अकंडिशनल स्टिम्युलस किंवा उद्दीपकाला तशीच प्रतिक्रिया देणं अपेक्षित असतं. उदाहरणार्थ, अन्न बघितल्यानंतर तोंडाला पाणी सुटणं, खमंग पदार्थांचा वास आल्यानंतर तोंडाला पाणी सुटणं, हे काय झालं, नॅचरल प्रतिक्रिया आहे, अनकंडिशनल रिस्पॉन्स आहेत. कशाला? कंडिशनल स्टिम्युलसला हे अनकंडिशनल रिस्पॉन्स दिले जातात. म्हणजेच काय की एखादा तळलेल्या पदार्थांचा वास आला की ते खावेसे वाटून तोंडाला पाणी सुटणे, हे काय झालं, अनियत प्रतिक्रिया. परंतु जेव्हा ह्या उद्दीपकाबरोबर दुसरं उद्दीपक येतं
आणि त्या दुसऱ्या उद्दीपकाच्या उपस्थितीमुळे जेव्हा अनकंडिशनल प्रतिक्रिया घडते तेव्हा ह्या कंडिशनिंगचा घटक पूर्ण होत असतो. आपण जीवनामध्ये अनेक गोष्टी ह्या अभिजात अभिसंधानातून शिकत असतो. ह्या अध्ययन प्रकारचे उपयोजन प्रत्यक्ष आयुष्यात खूप ठिकाणी करता येते, जसे की नवीन चांगल्या सवयी लावणे, हट्टीपणा कमी करणे, भयगंड कमी करणे यासारख्या गोष्टींमध्ये अभिजात अभिसंधानाचं उपयोजन हे अधिक चांगल्या प्रकारे होतं आणि व्यसनमुक्तीसाठी देखील याचा वापर केला जातो. आता पुढचं आहे साधक अभिसंधान. साधक अभिसंधानाचा प्रयोग हा 1889 मध्ये थॉर्नडाईक यांनी मांडलेल्या विचारधारेवर आहे. थॉर्नडाईक यांनी अध्ययनाचा जो नियम मांडला त्यानुसार स्किनर ह्या मानसशास्त्रज्ञांनी, विशेषतः वर्तनवादी मानसशास्त्रज्ञांनी प्रयोग केला आणि हा प्रयोग साधक अभिसंधान म्हणून ओळखला जातो. आता ह्या साधक अभिसंधानामध्ये प्रयोग करण्यासाठी स्किनर बॉक्सचा उपयोग केला गेला. स्किनर यांनी उंदरावर, कबुतरावर वेगवेगळे प्रयोग केले आणि ह्या प्रयोगांमुळे त्यांनी साधक अभिसंधान कसे घडते हे दाखवून दिले आहे. आता साधक अभिसंधानाच्या मूल तत्वांविषयी आपण चर्चा करणार आहोत. हे साधक अभिसंधानाचे मूलभूत तत्व आहे. ह्यामध्ये पहिला घटक येतो तो म्हणजे बळवत्ताकरण, म्हणजेच रिइन्फोर्समेंट. ह्याला दुसरा एक पर्यायी शब्द आहे तो म्हणजे प्रबलीकरण. रिइन्फोर्समेंट म्हणजे काय? प्रबलीकरण किंवा बळवत्ताकरण. थोडक्यात काय आहे? एखादी प्रतिक्रिया प्रबळ होण्यासाठी किंवा बळकट होण्यासाठी ह्या उद्दीपकाचा उपयोग होतो. म्हणजेच काय? एखादी गोष्ट केल्यानंतर त्याचे सकारात्मक परिणाम होणार असतील तर ते वर्तन पुन्हा पुन्हा केले जाते आणि एखादे वर्तन केल्यानंतर जर त्याचे नकारात्मक परिणाम होणार असतील तर त्यावेळेस हे नकारात्मक बळवत्ताकरण म्हणजेच प्रबलीकरण दिसून येते. आता तुम्हाला एक उदाहरण सांगते, त्यातून तुम्हाला दिसून येईल. उदाहरणार्थ, लहान मुलं बघा. लहान मुलं पाहुणे आले की त्यांच्या पोएम म्हणतात, छोटे छोटे गाणे म्हणतात. असे गाणे म्हटल्यानंतर पाहुणे त्यांचं कौतुक करतात. मग त्यांना आवडतं. त्यांना चॉकलेट घ्यायला, बिस्किट घ्यायला पैसे देतात. म्हणजेच काय? सकारात्मक बळवत्ताकरण म्हणजेच प्रबलीकरण घडून येत असतं. दुसरं एक उदाहरण बघू. समजा त्या लहान मुलांनी पाहुणे आलेले आहेत आणि काहीतरी शिवी दिली. शिवी दिली हे अप्रिय वर्तन आहे आणि असं वर्तन केल्याबद्दल आईबाबांनी त्यांना मारलं, रागवलं, शिक्षा केली तर ते काय आहे? नकारात्मक बळवत्तीकरण. म्हणजे आईबाबांचा मार टाळायचा असेल, ओरडा टाळायचा असेल तर चांगलं वर्तन करायला पाहिजे, हे लहान मूल यातून शिकतं. त्याचप्रमाणे दंड किंवा पनिशमेंट हाही घटक आहे. दंड आणि पनिशमेंट मध्ये दोन घटक दिसून येतात, सकारात्मक दंड आणि नकारात्मक दंड. एखादे वर्तन केल्याबद्दल अप्रिय परिणाम घडत असतो आणि एखादे वर्तन केल्यानंतर सुखद परिणाम घडत असतो. त्याचा संबंध या दंड किंवा पनिशमेंटशी आहे. पुढचं आहे निरीक्षणात्मक अध्ययन पद्धती. मानव हा अनेक गोष्टी निरीक्षणातनं शिकत असतो. म्हणजेच लहान मूल आईबाबांचं निरीक्षण करतं, घरातल्या इतर कुटुंबियांचं निरीक्षण करतं
आणि त्याप्रमाणे बोलायला वागायला शिकतं. लहान मुलांच्या कानावर जी भाषा येते त्या भाषेनुसारच त्यांचा भाषिक विकास होत असतो. हे फक्त निरीक्षणात्मक अध्ययनातून होत असतं. निरीक्षणात्मक अध्ययन हे अल्बर्ट बांडुरा यांच्या सामाजिक अध्ययन सिद्धांताचा एक घटक आहे. बांडुरा यांनी बोबो बावलीचा प्रयोग केला होता. या प्रयोगाबद्दल आपल्या गुगल नोट्समध्ये सर्व सविस्तर माहिती दिलेली आहे. या बोबो बावलीच्या प्रयोगामध्ये लहान मुलं ज्याप्रमाणे पाहतात त्याचप्रमाणे कृती करतात आणि त्यांच्या कृतीचा परिणाम हा त्यांच्या अध्ययनावर होत असतो. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. मनमानस ह्या यूट्यूब चॅनलद्वारे आपण मानसशास्त्राच्या विविध विषयांचा अभ्यास करणार आहोत. या चॅनलवर मानसशास्त्राच्या विविध घटकांशी संबंधित तुमच्या अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओज अपलोड केले जाणार आहेत. त्याचबरोबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला गुगल क्लासरूमची लिंक दिसेल. या लिंकवर क्लिक करून तुम्ही गुगल क्लासरूमला जॉईन व्हायचं आहे. गुगल क्लासरूममध्ये या टॉपिकशी संबंधित सखोल नोट्स तुम्हाला मिळणार आहेत. त्याचबरोबर विविध मॉक टेस्टसुद्धा असणार आहे, जेणेकरून तुम्ही शिकलेला अभ्यासक्रम तुम्हाला किती समजला आहे हे तुम्हाला लगेच ऑनलाईन पद्धतीने समजणार आहे. मार्क्सही तुम्ही टेस्ट सबमिट केल्याबरोबर तुम्हाला दिसणार आहेत. त्यामुळे अभ्यास घटकाचा परिपूर्ण अभ्यास होण्यासाठी ह्या गोष्टी मदत करतील. त्याचबरोबर काही शंका असल्यास आपण गुगल मीटद्वारे भेटणार आहोत. या सर्व माहितीचा तुम्ही लाभ घ्यावा असं मला वाटतंय. धन्यवाद. ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. बाय.